नमस्कार मैत्रिणींनो, कल्परेखामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवीन दिवाळीसाठी डिझाईन बनवणार आहोत। ही आहे पंती म्हणजेच दिवा। ही डिझाईन मी हातानेच ड्रॉ करून घेतली आहे। सिंपल पंती आहे, तुम्ही सुद्धा हाताने ड्रॉ करून घेऊ शकता। येणाऱ्या सणांसाठी आपण छान छान डिझाईन बनवणार आहोत, तर त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नेहमीप्रमाणे फॅब्रिक ग्लू आणि पाणी यांचे 50-50% रन बनवून घेतले आहे आणि ते आपल्या डिझाईनला लावून त्यावर रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। एक एक पार्ट कंप्लीट करत यायचा आहे। तुम्हाला हव्या त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये, हवे त्या शेडिंगमध्ये तुम्ही रांगोळी बनवू शकता। मी इथे 100 मायक्रॉनची OHP शीट वापरली आहे। तुम्हाला जर ही डिझाईन फर्स्ट ट्राय करून पाहायची असेल घरच्या घरी, तर तुम्ही बुक कव्हरचा उपयोग करू शकता। पण जर तुम्हाला ही डिझाईन सेल करण्यासाठी हवी असेल किंवा जास्त काळ टिकून राहावी असे हवे असेल, तर तुम्ही OHP शीटचा उपयोग करा। ती डिझाईन जास्त दिवस टिकते। आपल्या डिझाईनची आपण एक एक बाजू कंप्लीट करून घेऊया। फर्स्ट मी येलो कलरची बॉर्डर करून घेतली आहे। आतमध्ये ब्राऊन शेड लावला आहे। मी आता त्याची वातही कंप्लीट करून घेत आहे। छोटी डिझाईन असल्यामुळे मी दोन्ही सोबतच करत आहे, म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा प्रकारे दोन्ही करता येतात। एका डिझाईनला कलर केल्यानंतर त्याच्या बाजूलाच ग्लू लावू नये, म्हणजे एकावर एक त्याचा कलर पसरत नाही। ते मी ब्राऊन कलर लावल्यानंतर वात बनवून घेतली आणि मग परत आतील ब्राऊन शेड करायला घेतला आहे। फर्स्ट लेअर करताना थोडंसं एकमेकांमध्ये गेलं तर ते सेकंड लेअरला कवर होते, पण शक्यतो आपण फर्स्ट टाइम करतानाच काळजी घ्यावी। ही डिझाईन बनवताना तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आपलं कल्परेखा नावाने इंस्टावर पेज आहे, त्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेज करून तुमचे ज्या काही क्वेरी असतील त्या विचारू शकता। आपल्या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा, म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला लवकर कळतील। दसऱ्यासाठी, दिवाळीसाठी तुम्हाला अजून कोणत्या डिझाईन पाहायच्या असतील तर नक्कीच मला त्या डिझाईन सांगा, आपण बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया। या प्रकारे आपला फर्स्ट लेअर कंप्लीट झाला आहे। आता आपण सेकंड लेअर करायला घेऊया। सेकंड लेअर करण्याआधी फर्स्ट लेअर हा 2 तास तरी सुकला पाहिजे, म्हणजे तो छान सुकल्यानंतर सेकंड लेअर लावताना आपल्याला रांगोळी ब्रशला चिटकून येत नाही। किंवा तुम्ही रात्री फर्स्ट लेअर केला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सेकंड लेअर करू शकता, म्हणजे ती रांगोळी सुकण्यासाठी जास्त टाईम मिळेल। ही रेडी रांगोळी वापरण्यासाठी खूप सोयीस्कर ठरते। ही दिवा रांगोळी तुम्ही जी रांगोळी काढाल त्यामध्ये मध्ये ठेवू शकता, किंवा पूजेची मांडणी करताना पाटाच्या बाजूने तुम्ही छान डेकोरेशन म्हणूनही सजवू शकता। एक एक डिझाईन आपण कंप्लीट करून घेऊया। मी आता ब्राऊन शेड करून घेत आहे। प्रत्येकामध्ये कल्पकृती ही असते। आपल्या आवडीप्रमाणे आपण डिझाईन घेऊन रांगोळी बनवू शकतो। जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल त्याप्रमाणे रांगोळी तुम्हाला परफेक्ट जमायला लागेल। मी जो ब्राऊन कलर दिला आहे तिथे तुम्ही डार्क ब्ल्यू कलरही देऊ शकता। पिंक आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसते। आपल्याला जी डिझाईन आवडते ती गुगलवर भेटून जाईल, किंवा पिंटरेस्ट नावाचे ॲप आहे त्यावर सुद्धा खूप छान डिझाईन अवेलेबल असतात। तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन झेरॉक्स किंवा प्रिंटरच्या शॉपमध्ये जाऊन A4 साईजमध्ये प्रिंट घेऊ शकता, किंवा आता आपण जी दिवा डिझाईन बनवत आहोत अशा छोट्या छोट्या डिझाईन आपल्याला हाताने ड्रॉ करता येतात। साठी लागणारे साहित्य सर्व स्टेशनरी शॉपमध्ये अवेलेबल असते, किंवा आपल्या मुलांकडे सुद्धा यातील खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात। त्यासाठी बाहेरून आणावे फक्त OHP शीट लागेल, बाकी सर्व साहित्य आपल्या घरात मिळून जाते। स्टेशनरी शॉपमध्ये 5 रुपयाला एक OHP शीट मिळते। त्यामध्ये छोट्या छोट्या भरपूर डिझाईन बनवून होतात। घरच्या घरी बनवण्यासाठी 1-2 OHP शीट
मध्ये तुम्ही खूप साऱ्या डिझाईन बनवू शकता। हे पहा, आपला सेकंड लेअर कंप्लीट झाला आहे। आता मी ॲक्रेलिक कलरने त्यावर डॉट डॉटची लाईन बनवत आहे। तुम्हाला हवी ती डिझाईनने तुम्ही दिवा डेकोरेट करू शकता किंवा ब्लॅक बॉर्डरने सुद्धा दिवा छान दिसेल, पण मी इथे बॉर्डर करून घेतली नाही, फक्त डॉट डॉटने एक सिंगल बॉर्डर केली आहे। व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर यूज केला आहे। आपल्या कल्पकतेनुसार आपण पंती दिवा डेकोरेट करू शकतो। सेकंड लेअर करताना इथे ब्राऊन कलर येलो कलरमध्ये थोडा मिक्स झाला आहे, त्यामुळे मी ॲक्रेलिक कलर यूज करून तिथे येलो कलर लावून देत आहे। हे पहा, दोन्ही पंतीमधील तुम्हाला फरक जाणवत असेल। येलो कलर दिल्यामुळे पंती किती आखीव रेखीव दिसत आहे। याचप्रमाणे तुम्ही अजून 7-8 पंती बनवून ठेवल्या तर त्याची सर्कल बनवून छान डिझाईन तयार होईल, किंवा तुम्ही भिंतीच्या कडेला बॉर्डरही ठेवू शकता। आपापल्या पद्धतीने आपण ही डिझाईन डेकोरेट करू शकतो। ती छान बनली आहे आपली पंती। पाहिल्याबद्दल धन्यवाद।